Hello my dear students, how are you all? कसे आहात सगळे? Are you all fine ना? Good. So here today in this video lecture we are going to start our next content and the title of the next content is 1.3. So welcome to this video lecture. So welcome to our YouTube channel of Maparis classes. Today here in this video lecture we are going to start our new content and this title of the new content is 1.3 Basket full of moonlight and it is a poem. काय आहे ही? एक poem आहे and what is the title of the poem? The title of the poem is Basket full of moonlight. Basket full of moonlight. Let's see towards the title and think a little bit about it. त्याच्याबद्दल थोडासा विचार करायचा आहे की हे टायटल असं काय आहे? बास्केट म्हणजे काय? बास्केट म्हणजे टोपली. बास्केट फुल म्हणजे काय? टोपली भरून. बास्केट फुल ऑफ मूनलाइट, टोपली भरून चंद्राचा प्रकाश. बघा काय आहे बरं याच्यामध्ये? टोपली भरून चंद्राचा प्रकाश, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. सो वी विल डिस्कस आफ्टर सम टाइम. आपण थोडंसं आणखी वेळानंतर याच्यावर डिस्कस करणार आहे. बट बिफोर स्टार्टिंग द पोएम लेट्स सी चिट चॅट ऑफ द पोएम और वॉर्मिंग अप ऑफ द पोएम. ही वॉर्मिंग अप चिट चॅट बघू, देन वी विल गेट अ सर्टन आयडिया अबाउट द पोएम. त्या पोएम मध्ये एक थोडासा आयडिया आपल्याला येईल. वॉर्मिंग अप मध्ये चिट चॅट मध्ये काय सांगितले? देयर आर सम क्वेश्चन्स वी हॅव टू डिस्कस अबाउट दोज ऑल क्वेश्चन्स. फर्स्ट वन क्वेश्चन इज, डिड यू लाइक टू हियर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वर अ चाइल्ड? तुम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेला बेड टाइम स्टोरीज म्हणजे झोपी जाण्याच्या वेळी ज्या गोष्टी ऐकायच्या असतात त्या गोष्टी ऐकायला आवडतं का? आवडायचं का? आवडलं होतं का? डिड यू लाईक? तुम्हाला आवडलं होतं का कधी तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा बेड टाइम स्टोरीज ऐकायला? निश्चितच आहे, सर्टनली प्रत्येकालाच आवडत होतं, बरोबर. एव्हरीवन डिड लाईक द बेड टाइम स्टोरीज ॲट द टाइम ऑफ स्लीपिंगच्या वेळेस, झोपायच्या वेळेला सगळ्यांनाच बेड टाइम स्टोरीज आवडायच्या. मग आता ह्या बेड टाइम स्टोरीज बद्दल थोडासा विचार करायचा आहे की ह्या बेड टाइम स्टोरीज आपल्याला कोण सांगायचं? हु युजुअली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज? कोणी सांगितलं तुम्हाला त्यावेळेला बेड टाइम स्टोरीज खास करून? मे बी युअर ग्रँडमदर, तुमची आजी असेल किंवा आई असेल, वडील असतील. मे बी युअर मदर और फादर और पेरेंट्स और युअर एल्डर ब्रदर, एल्डर सिस्टर और एनी अदर एल्डर पर्सन इन युअर फॅमिली. तुमच्या फॅमिली मधला कोणीतरी एखादा एल्डर पर्सन असेल त्याने तुम्हाला झोपी जाण्याच्या वेळेस काही बेड टाइम स्टोरीज गोष्टी सांगितलेल्या असतील, बरोबर. तर ह्या ज्या बेड टाइम स्टोरीज असतात, these all stories are much kind of imaginary stories. बऱ्याच वेळा ह्या इमॅजिन करायला लावतात आणि मग आपल्या डोक्यामध्ये ती इमॅजिनेशन पिक्चर सुरू होतं आणि बिकॉज ऑफ दिस इमॅजिनेशन्स वी गेट सो मच अटॅच टू दॅट स्टोरी. आपण त्या स्टोरीची खूप अटॅच होतो अँड वी आर ट्राइंग टू फीलिंग द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी ॲज लाईक दॅट वी आर. जसे की आपणच आहोत ते मेन कॅरेक्टर असं आपण फील करायला लागतो, बरोबर. करता की नाही? तसंच व्हाय डू यू लाईक देम? तुम्हाला या स्टोरीज काय आवडल्या बरं त्यावेळेला? कारण का? बिकॉज ऑफ इट्स इमॅजिनेशन, बिकॉज ऑफ इट्स इंटरेस्टिंग फॅक्ट्स अँड बिकॉज ऑफ इट्स क्वालिटी टू मेक यू थिंक अबाउट समथिंग लिटल बिट अबाउट दॅट स्टोरी. त्या स्टोरी बद्दल थोडीसं काहीतरी तुम्हाला विचार करायला लावत असते, ते तुम्हाला खूप आवडत असतं. इट गेट्स इमोशनल टचिंग टू अवर माइंड. आपल्या माइंडला एक इमोशनल टचिंग असते ती स्टोरी आणि त्यामुळे आपल्याला त्या स्टोरी आवडायच्या. सो दॅट्स व्हाय वी ऑल युजुअली लाईक दोज ऑल स्टोरीज इन अवर चाइल्डहुड. आपल्या चाइल्डहुड मध्ये आवडायच्या. नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू स्टिल लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला आजही आवडतं का त्या स्टोरीज पुन्हा पुन्हा ऐकायला? आवडतं का? खूप जणांना आवडत असेल अजूनही, नाउ ऑल्सो अजूनही खूप जणांना आवडत असेल अशा बेड टाइम स्टोरीज ऐकायला. तर अशा या बेड टाइम स्टोरीज ज्या आहेत, या बेड टाइम स्टोरीज म्हणजे काय? तर झोपी जाण्याच्या वेळेला ज्या गोष्टी ऐकतो आपण, मग अंगाई गीत असतात तर ते गाणं असतं, त्याला ललबाय म्हणतात. पण लहान मुलाला झोपी घालण्यासाठी आजी असेल, घरातली मोठी व्यक्ती जी असतील, आजोबा असतील, हे आपल्याला गोष्टी सांगत असतात. सो दीज ऑल आर बेड टाइम स्टोरीज. डिड यू learn or did you understand what is the concept of bedtime stories? Bedtime stories काय आहे कळलं का? Let's move towards first one question. वॉर्मिंग अप मधला एक फर्स्ट वन क्वेश्चन काय आहे बघूया. काय दिलेलं आहे? डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ द प्लांटिंग अ ट्री. एक
प्रोसिजर डिस्कस करायची आहे की झाड कसं लावायचं. झाड कसं लावायचं याच्याबद्दल एक प्रोसिजर आहे ती आपल्याला इथे डिस्कस करायची आहे. तर planting a tree and write the steps in the bullet points and present it in before the class. बुलेट पॉइंट्स मध्ये त्याचे काही पॉइंट्स लिहायचे आहेत की झाड लावायच्या वेळेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काय करावं लागत असतं ते आपल्याला सगळं बघायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याकडे, झाड लावण्यासाठी प्लांटिंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सॅपलिंग्स पाहिजे. सॅपलिंग्स म्हणजे काय, त्याचे रोपं पाहिजे. तर ब्रिंग स्मॉल सॅपलिंग्स ऑफ प्लांट्स. सगळ्यात पहिला बुलेट पॉइंट काय, ब्रिंग स्मॉल सॅपलिंग्स ऑफ प्लांट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, त्याचे छोटे छोटे रोप घेऊन यायचे. नेक्स्ट पॉइंट इज डिगिंग इन द ग्राउंड और द गार्डन. नेक्स्ट पॉइंट इज डिगिंग इन द ग्राउंड और गार्डन. म्हणजे काय, दुसऱ्या आपल्याला काय करावं लागेल, डिगिंग म्हणजे काय, खड्डे खणणे किंवा खणणे. डिगिंग इन द ग्राउंड और गार्डन हा सेकंड पॉइंट झाला. कशाचा, ट्री प्लांटेशन और प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. आपण इथे लिहून ठेवूया टायटल मध्ये, प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. तर थर्ड वन क्वेश्चन बघा, त्यात काय आहे, पुटिंग सॅपलिंग इन द लूज सॉइल. पुटिंग सॅपलिंग in the loose soil. Putting sapling in the loose soil म्हणजे ते जे रोप आहे ते रोप कुठे टाकायचं, लूज सॉइल, सैल केलेल्या मातीमध्ये ते टाकायचं. and next add manure to fill the hole and water it. नंतर तो खत टाकल्यानंतर, मॅन्युअर म्हणजे काय, खत. नंतर खत टाकल्यानंतर काय करायचं आहे, तो खड्डा भरायचा आहे आणि नंतर त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. सो दिस इज द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. बघा पुन्हा एकदा बघूया, लेट्स सी अगेन व्हाट इज द एक्झॅक्ट प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. झाड लावण्यासाठी एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे. प्रोसिजर ऑफ अ प्लांटिंग अ ट्री म्हणजे काय, पहिल्यांदा सगळ्यात आपल्याकडे काय पाहिजे झाड लावण्यासाठी, त्याचे रोपं पाहिजे. सॅपलिंग्स म्हणजे काय, रोपं. सो ब्रिंग स्मॉल सॅपलिंग्स ऑफ प्लांट्स. एखादं झाड लावायचं असेल, त्या झाडाच्या त्या वनस्पतीचे एक छोटंसं रोप आपल्याकडे पाहिजे, तर ते रोप आणावं. ब्रिंग. नंतर डिगिंग इन द ग्राउंड और गार्डन. एखाद्या ग्राउंड मध्ये किंवा एखाद्या गार्डन मध्ये किंवा सपाट जमिनीवर जिथं कुठं तुम्हाला वाटेल तिथे काय करायचं, डिगिंग म्हणजे खणायचं. आणि खणल्यानंतर काय करायचं, पुटिंग सॅपलिंग इन द लूज सॉइल, ठेवणे. त्या लूज सॉइल मध्ये तो रोप ठेवायचा. लूज केलेली माती जी असेल, सैल केलेली माती, त्याच्यात तो रोप ठेवायचा. ऍड मॅन्युअर टू इट. मॅन्युअर म्हणजे खत, त्याच्यामध्ये खत टाकायचं. अँड नेक्स्ट फिल द होल, खड्डा भरून टाकायचा. अँड वॉटर इट, त्याला पाणी द्यायचं, पाणी घालायचं. सो इट इज द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. आता आपल्याला इथं लक्षात येत असेल की या बास्केट फुल ऑफ मून लाईट मध्ये आपल्याला हे प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री का सांगितलेलं आहे. व्हाय इज द रिलेशन, हे सगळं रिलेशन का आहे, कारण लहान मुलांनी ह्या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या पाहिजे. दॅट्स व्हाय दे हॅव इन्क्लुडेड दिस पार्ट इन अवर सिलेबस. So it is very necessary to plant a tree, because if we see today's situation, we have scarcity of oxygen, and today is very difficult situation. We are going through a huge pandemic situation. आपण एका खूप मोठ्या संकटाच्या परिस्थितीतून जात आहोत. So today the level of global temperature or level of global warming is increasing day by day. So that's why it is very necessary to keep maintain the oxygen level in today's situation. So it is very necessary to plant some trees. आजच्या स्थितीला असे काही झाडं लावणे हे किती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ज्या काही सीड्स असतील, फ्रुट्सच्या सीड्स असतील, वेगवेगळ्या फळांच्या बिया असतील, त्याचे कलेक्शन करून ठेवायचं आहे. एका छोट्याशा डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया कलेक्ट करायच्या आहे. सो कलेक्ट डिफरंट काइंड्स ऑफ सीड्स and collect those all seeds in a box and try to sow those all seeds in your garden or in your ground or in your yard. तुमच्या घराच्या अंगणामध्ये वगैरे सगळीकडे ते पेरायचा प्रयत्न करायचा आहे. ही प्रोसिजर सगळी फॉलो करायची आहे. सो डेफिनेटली
याच्यामधून तुम्हाला एक काहीतरी नवीन आनंद मिळेल, एक नवीन एक्सपेरिमेंट केल्याचा आनंद मिळेल. देयर इज वन थॉट. तो थॉट एक असा आहे की डू द एक्सपेरिमेंट्स फॉर गेटिंग द एक्सपिरियन्सेस. म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स पाहिजे काहीतरी नवीन मिळवण्याचा, देन यू हॅव टू डू समथिंग न्यू एक्सपेरिमेंट. तुम्हाला काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट केला पाहिजे तर काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायचा असेल तर. ओके, सो इट वॉज द फर्स्ट वन क्वेश्चन. हा एक फर्स्ट वन क्वेश्चन होता आपला. आणि आता एक सेकंड वन क्वेश्चन बघा काय आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइटचा. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तुमचे आई आणि वडील तुमच्या फॅमिलीसाठी काय काय करतात हे डिस्कस करायचं आहे पेअर मध्ये. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देअर कॉन्ट्रीब्युशन इज ह्यूज फॉर अस. आपल्यासाठी आपल्या आई आणि वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, इट इज अ लॉट फॉर अस. आपल्यासाठी खूप काही आहे. दे आर एव्हरीथिंग फॉर अस. आपल्यासाठी ते सगळं काही आहे. देन वी हॅव टू मेक अ स्पेशल ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स देम फॉर देअर वर्क. त्यांच्या कामासाठी आपण एक प्रकारचं ग्रॅटिट्यूड त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. वी हॅव टू कीप दॅट काइंड ऑफ ग्रॅटिट्यूड फीलिंग इन आवर माइंड अबाउट देम. So here is discussion or discuss in pairs what your father and mother do your family for your family. तुमच्या फॅमिलीसाठी आई आणि वडील काय करतात. इथे फादरचं एक्झाम्पल दिलंय, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. म्हणजे काय, आपल्या जगण्यासाठी जे पैसे कमवावे लागतात ते सगळे पैसे कमवण्याचं काम, कठीण कष्ट करण्याचं काम कोण करतं, वडील करतात. मदर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम दिलंय, कुक्स फूड अँड फीड द फॅमिली. तर इथं असे काही अनेक कामं आहेत जे कामं आपल्याला डिस्कस करायचे आहेत. वडिलांचे कोणते आणि आईचे कोणते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वडिलांची काय कामं आहेत, वडील आपल्यासाठी काय काय करतात हे तुम्ही पण विचार करायचा आहे. काय काय करतात, मग लगेच एखादं काम आठवलं, अर्न द मनी, पैसे कमवतात. आणखी काय काय केलेलं आहे तिथे, महत्त्वाचं सगळ्यात रोल म्हणजे काय, मेंटेन डिसिप्लिन इन द फॅमिली. आपल्या फॅमिलीमध्ये डिसिप्लिन मेंटेन करतात, बरोबर, ते लिहायचं आहे त्याच्यामध्ये. तिथे पुस्तकामध्ये जी चिटचॅट आहे ती सगळी नोटबुक मध्ये सुद्धा लिहायची आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं काम काय, फादरचं, ड्युटीज ऑफ फादर. सगळ्यात पहिलं काय काम आहे तिथे दिलेलं आहे, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. नेक्स्ट दुसरं काम काय, सो दीज ऑल आर द ड्युटीज ऑफ फादर. हे सगळे वडिलांचे काम आहेत. बघूया पुन्हा एकदा. वर्क हार्ड टू अर्न अ लिव्हिंग, जगण्यासाठी पैसे कमवण्याचं काम करतात. मेंटेन डिसिप्लिन इन द फॅमिली, वडील असतील तर घरामध्ये शिस्त असते. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू कीप डिसिप्लिन इन अवर फॅमिली. फॅमिलीमध्ये सुद्धा आपली डिसिप्लिन पाहिजे थोडीशी काहीतरी, तर त्याच्यासाठी वडील काम करतात. गिव्ह सजेशन्स ऑन ऑल प्रॉब्लेम्स. आवर फादर हॅज ऑल द सोल्युशन्स ऑन एव्हरी प्रॉब्लेम्स. प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतात. बिहेव्स ॲज द हेड ऑफ द फॅमिली. हेड ऑफ द फॅमिली म्हणून वडील काम करत असतात. टेक्स इम्पॉर्टंट डिसिजन्स इन फॅमिली. जेव्हा कधी एखादा इम्पॉर्टंट डिसिजन घेण्याची वेळ येते, वडिलांचा सल्ला असतो किंवा ते महत्त्वाचा डिसिजन घेतात. अँड डज वेलफेअर ऑफ द फॅमिली. पूर्ण फॅमिलीचं कल्याण, वेलफेअर, वेलफेअर म्हणजे कल्याण, हे करण्याचं काम कोण करत असतं, वडील करत असतात. सो लेट्स सी ड्युटीज ऑफ मदर. चला आता बघूया आईची काय काय कामं असतात फॅमिलीमध्ये. आई काय काय करते. फर्स्ट वन इज कुक्स फूड अँड फीड द फॅमिली. आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करते आणि आपल्याला भरवते. अँड कीप्स द हाऊस क्लीन. आई सगळं घर स्वच्छ ठेवत असते. टेक्स केअर ऑफ द चिल्ड्रन अँड ग्रँड पॅरेंट्स. घरामधले जे लहान मुलं असतील किंवा आजी आजोबा असतील, ग्रँड पॅरेंट्स असतील, त्यांची काळजी घेते. टेक्स केअर ऑफ देम. त्यानंतर ट्रीट्स चिल्ड्रन विथ लव्ह अँड काइंडनेस. सगळ्या मुलांना एकदम प्रेमाने सांभाळते, त्यांची काळजी घेते. अँड विथ लव्ह अँड काइंडनेस म्हणजे दयाळूपणाने म्हणा किंवा प्रेमाने प्रत्येकाला ती सांभाळते. लहान मुलांना सांभाळते घरातल्या. लुक्स आफ्टर द चिल्ड्रन्स एज्युकेशन. लहान मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते आई. त्यानंतर काय दिलंय, समटाइम्स डज ऑल ड्युटीज ऑफ फादर. जेव्हा कधी वडील घरी नसतील त्यावेळेला वडिलांची सगळी कामं आईला करावी लागत असतात. सो this is the contribution of our mother and father in our family. आपल्या फॅमिलीमध्ये आई आणि वडिलांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे. बट वी कॅन नॉट डिस्क्राइब अ लॉट. आपण याला सगळं डिस्क्राइब नाही करू शकत की हाऊ मच दे कॉन्ट्रीब्यूट फॉर अस. आपल्यासाठी ते किती कॉन्ट्रीब्यूट करतात. सो वी कॅन नॉट डिस्क्राइब दिस ऑल थिंग्स. हे सगळं डिस्क्राइब नाही करू शकत. आणि का नाही करू शकत, सो वी डोंट हॅव दॅट मच ऑफ कॅपॅसिटी. आपली तितकी क्षमता नाहीये की आपण हे सगळं डिस्क्राइब करू शकतो. कारण देअर कॉन्ट्रीब्युशन इज अ लॉट फॉर अस. आपल्या सगळ्यांसाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप काही असतं.
But why are we discussing the contribution of mother and father for learning this poem Basket Full of Moonlight? ही पोएम शिकण्यासाठी आपण आई वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन का विचार करत आहोत? Because for the development of a child or for the development of a teenager also, it is very necessary to have parents or to have the good care and love and affection of parents, especially mother and father. यांचं अफेक्शन एक प्रेम असणं फार गरजेचं असतं, बिकॉज दे आर द सपोर्ट सिस्टीम ऑफ एव्हरीवन ऑफ अस. आपल्या सगळ्यांचे जे सपोर्ट सिस्टीम असतात फॉर द डेव्हलपमेंट, दे कॉन्ट्रीब्यूट अ लॉट फॉर अस. आपल्या डेव्हलपमेंट साठी ते खूप कॉन्ट्रीब्यूट करत असतात. सो दॅट्स व्हाय फॉर अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स ऑफ देअर कॉन्ट्रीब्युशन हियर they have mentioned this topic in our syllabus. आपल्या सिलेबस मध्ये त्यांनी हा टॉपिक ठेवलेला आहे. So here we will stop in this video lecture. आता आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये थांबूया. On the page number 17 we have completed warming up and chit chat. In next video lecture we will complete definitely our poem. The title of the poem is Basket Full of Moonlight. We will complete this poem in our next video lecture. We will see complete meaning and each complete meaning of each extract. आपण प्रत्येक extract चा एक meaning पाहणार आहोत and we will learn every stanza, every line of that poem in next video lecture. आपण next video lecture मध्ये हे सगळं शिकणार आहोत. We will stop here in today's video lecture. Do complete your homework on time. तुमचा homework वेळेवर complete करायचा आहे. Everyone should complete their homework and take photograph of the notebook and upload those all photographs on our WhatsApp group. And don't forget to like this video, subscribe our channel also. We will stop here in this lecture. We will meet soon in the next video lecture with a new content. Thank you so much.